रव्यामध्ये मेथीची भाजी मिक्स करून तर पहा. व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे. मेथीची भाजी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची. निवडल्यानंतर अगदी स्वच्छ पाण्याने ही भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर भाजीमधलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. भाजी कोरडी झाली की अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने बारीक बारीक ही मेथीची भाजी चिरून घ्या. तर इथे मी मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे. चिरल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक वाटी भरून मेथीची भाजी झालेली आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. ज्या वाटीमध्ये मेथीची भाजी काढून घेतलेली आहे त्याच वाटीमध्ये आपल्याला कोथिंबीर ठेवायची आहे. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तेलामध्ये तडतडले की 1 चमचा आपल्याला त्यामध्ये ओवा घालायचा आहे. ओवा जिरे दोन्हीसुद्धा तेलामध्ये छान तडतडलं की पाव चमचा त्यामध्ये हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक टेचून घेतल्या होत्या. तर आपल्याला त्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि छान आपल्याला एक खरपूस तेलावरती भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर 1 मोठा चमचा त्यामध्ये मी पांढरे तीळ घातलेले आहेत. तीळ घातल्यानंतर 1 वाटी आपल्याला सेट करून घ्यायची आहे. इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे. तुम्ही वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे. तुम्ही चिली फ्लेक्सच्या ऐवजी मिरे पावडर वापरली तरी चालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला हे पाण्याला उकळी घ्यायची आहे. तुम्ही ते पाहू शकता पाणी उकळलेलं आहे. उकळलेलं पाणी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया. हे पाणी आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1.5 कप रवा घ्यायचा आहे. तुम्ही जाड रवा वापरा किंवा बारीक रवा वापरा. आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. तर इथे मी 1.5 कप रवा घेतलेला आहे. तर मिक्सरला आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी रवा बारीक वाटून घेतलेला आहे. रवा वाटल्यानंतर आपण जे पाणी उकळून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. पाणी गरम असतानाच त्यामध्ये रवा घातला की रवा छान व्यवस्थित भिजला जाईल. गरम असल्यामुळे पाणी इथे मी उलटण्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. रवा थोडासा थंड झाला की आपल्याला हाताने एकसारखा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी हा गोळा एकसारखा करून घेतलेला आहे. रव्याचा गोळा एकसारखा झाला की त्यामध्ये आपल्याला चिरलेली मेथीची भाजी आणि चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत हाताने हा गोळा आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मेथीची भाजी कोथिंबीर घातल्यानंतर इथे मी एकसारखा हा गोळा तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. आपण चपातीसाठी जेवढा गोळा घेतो ना तेवढा गोळा या ठिकाणी मी घेतलेला आहे. तर तुम्हाला या ठिकाणी मी 3 गोळे तयार करून दाखवलेले आहेत. इथे मी पळपट घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं पीठ लावायचं आहे. तुम्ही गव्हाचं पीठ किंवा रव्याची पावडर लावली तरी चालणार आहे. इथे मी लाटण्यासाठी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि छान आपल्याला एकसारखी पातळ याची चपाती लाटून घ्यायची आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तर इथे मी सगळी चपाती लाटताना दाखवलेली नाही आहे कारण तुम्हालासुद्धा छान चपाती लाटता येते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी चपाती लाटून घेतलेली आहे. ही चपाती लाटत असताना जर मेथीच्या भाजीच्या काड्या जर लाटताना आल्या तर त्या काढून टाकल्या तरी चालणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पातळ ही चपाती लाटून घेतलेली आहे. लाटल्यानंतर आपल्याला चपातीच्या साईडच्या किनारी काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी सुरीच्या मदतीने साईडच्या किनारी काढून घेते. अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करून घ्या. आज आपण रव्यापासून भन्नाट चवीचा नाश्ता तयार केलेला आहे. मुलांच्या आता सुट्ट्यांमध्ये बाहेरचा खाऊ देण्यापेक्षा ना तुम्ही मुलांना या पद्धतीने घरी करून द्या. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. तर इथे मी साईडच्या किनारी काढून घेतलेला आहे आणि आपल्याला बरोबर हा चौकोन भाग ह्याचा करायचा आहे. केल्यानंतर इथे मी मधोमध परत चपाती कट करून घेतलेली आहे आणि छान आपल्याला पातळ पातळ ह्याचे कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत. यामध्ये मी मेथीची भाजी वापरलेली आहे ना. तुम्ही यामध्ये फक्त कोथिंबीर किंवा पालकसुद्धा वापरू शकता. तुम्हाला जी पालेभाजी आवडेल ना ती तुम्ही यामध्ये वापरू शकता.
आहे की नाही, अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे. आपण यामध्ये कोणतीही पीठ वापरलेलं नाही आहे. बेसन पीठ, गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ, कोणतीही पीठं वापरलेली नाही आहेत आपण. यामध्ये आपण रवा आणि मेथीची भाजी वापरून अगदी पौष्टिक रेसिपी तयार केलेली आहे. तर इथे मी छान कुरकुरे तयार करून घेतलेली. अशाच पद्धतीने इथे मी दुसरा भागसुद्धा कट करून घेतलेला आहे. एका चपातीचे आपण कुरकुरे करून घेतलेले आहेत. इथे मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहे. तर आपण पहिली चपाती लाटून घेतली ना, त्याच पद्धतीने आपल्याला ही सुद्धा चपाती लाटून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण शंकरपाळ्या कट करतो ना, त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही याच्या शंकरपाळ्या किंवा कोणताही तुम्हाला आकार आवडेल ना, त्या आकाराचे तुम्ही कट करून घेऊ शकता. तर अशाच पद्धतीने इथे मी या चपातीच्या शंकरपाळ्या तयार करून घेते. करायला सुद्धा खूप सोपी रेसिपी आहे. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही अगदी झटपट तयार करू शकता. आपण चहासोबत खारी बिस्किट खातो ना, त्याऐवजी तुम्ही या पद्धतीने करून खावा. अगदी सगळेजण आवडीने खातील. तर एका चपातीच्या तुम्हाला इथे मी शंकरपाळ्यासुद्धा करून दाखवलेल्या आहेत. तर एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालं की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तयार केलेले कुरकुरे सोडायचे आहेत आणि दोन्ही साईडनी छान आपल्याला रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त आपल्याला डार्क रंग काढायचा नाही आहे. अगदी कुरकुरीत झाले की आपल्याला हे कुरकुरे काढून घ्यायचे आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्या पद्धतीने करून घ्या. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तेलामध्ये कुरकुरे सोडल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनी छान कुरकुरीत हे तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त मोठ्या गॅसवर तळू नका. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान रंगसुद्धा आलेला आहे कुरकुऱ्यांना आणि मस्त आपले कुरकुरे तळलेले आहेत. तर एका चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं तेल जे असेल ते निघून जाईल. इथे मी तुम्हाला एक बॅच तळून दाखवलेली आहे. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा तळून घेते. तुम्ही हे कुरकुरे एकदा केले ना की अगदी महिनाभर आरामात राहतील. अगदी तसेच्या तसे छान कुरकुरीत राहतात. तर इथे मी दुसरे आपण शंकरपाळ्या ज्या केल्या होत्या त्या ठिकाणी मी तेलामध्ये दोन्ही साईडने सुद्धा छान तळून घेते. नेहमीच आपण मुलांना बाहेरचे कुरकुरे चिप्स देतो ना, त्याऐवजी तुम्ही मुलांना ही रव्यापासून अगदी अप्रतिम रेसिपी नक्कीच करून खाऊ घाला. मुलं तुमच्याकडे अगदी हट्टाने करून मागतील आणि बाहेरचा खाऊ विसरून जातील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी शंकरपाळ्यासुद्धा तळून घेतलेल्या आहे. दिसायला सुद्धा किती छान दिसतात ते. तुम्ही याच्या छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा करू शकता. पुरी फक्त आपल्याला पातळ लाटायची. आपण बाहेर पाणीपुरी चाट खातो ना, त्या पद्धतीच्या पुऱ्या छान कुरकुरीत तयार होतात. तर इथे मी शंकरपाळ्या एका साईडला काढून घेतलेल्या आहेत. अशाच पद्धतीने इथे मी बाकीच्यासुद्धा तळून घेते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त आपले कुरकुरे तयार झालेले आहे. रवा आणि मेथीची भाजी वापरून हे तयार केलेले कुरकुरे एकदा नक्कीच करून पहा. अगदी छान कुरकुरीत तयार झालेले आहेत. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना, तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.